हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. आज मोबाईलमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे आपण वर्गामध्ये ऑनलाईन लेक्चर घेऊ शकलो नाही. त्यासाठी हे लेक्चर रेकॉर्ड करून ही लिंक तुम्हाला मी ग्रुपवरती पाठवत आहे. आपण मागच्या तासाला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी स्टडी केलेला आहे. गॅसेसमध्ये दोन प्रकारच्या स्पेसिफिक हीट्स आहेत. एक स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. या दोन स्पेसिफिक हीट्समधलं रिलेशन हे मेयर्स रिलेशनने दिलं जातं. आपण मागच्या वेळेला हे प्रूव्ह केलेलं आहे. Cp minus Cv is equal to R. This is known as Mayer's relation between Cp and Cv. इथं Cp मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आहे आणि कॅपिटल Cv म्हणजे मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. The above relation has been derived assuming that heat energy and mechanical work are measured in same units. जर हीट आणि वर्क एकाच युनिटमध्ये म्हणजे दोघंही एकतर कॅलरीजमध्ये किंवा दोघंही जूल्समध्ये मेजर केलेले असतील तर हे रिलेशन लागू पडणार आहे. जनरली heat supplied is measured in calories and work done is measured in joules. The above relation is modified to Cp minus Cv is equal to R divided by J. मेयर्स रिलेशनचं हे दुसरं स्वरूप आहे. जर हीट आणि वर्क एकाच युनिटमध्ये मोजलेले नसतील, हीट कॅलरीजमध्ये असेल आणि वर्क डन जूलमध्ये असेल, तर मेयर्स रिलेशनचं रूपांतर होईल Cp मायनस Cv इज इक्वल टू R बाय J. इथं J जो आहे हा कन्व्हर्जन फॅक्टर आहे आणि त्याला म्हणायचं आहे मेकॅनिकल इक्विवॅलंट ऑफ हीट. ऑल्सो Cp is equal to m0 Sp and Cv is equal to m0 Sv, where m0 is the molar mass of the gas and Sp and Sv are respectively principal specific heats. मोलर स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट या दोघांमधलं रिलेशन जे आहे हे इथं दर्शवलेलं आहे. मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे कॅपिटल C इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट गुणिले प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. इथं Sp आणि Sv जे आहेत हे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहेत. इन मेनी बुक्स स्मॉल Cp अँड स्मॉल Cv आर यूज्ड टू डिनोट द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट्स. काही पुस्तकांमध्ये Sp आणि Svच्या ऐवजी स्मॉल Cp आणि स्मॉल Cv असे सिम्बॉल्स वापरलेले असतील. लक्षात घ्या, कॅपिटल C लिहिलेलं असेल तर ते मोलर स्पेसिफिक हीट आहे आणि स्मॉल सीने दर्शवलेलं असेल तर ते प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आहे. मोलर स्पेसिफिक हीटसाठी मेयर्स रिलेशन आहे Cp मायनस Cv इज इक्वल टू R. जर दोघंही एका युनिटमध्ये नसतील तर Cp मायनस Cv इज R बाय J. दस या Cp आणि Cv या दोघांच्या किमती या वरच्या इक्वेशनमध्ये जर आपण टाकल्या तर आपल्याला मिळेल m0 Sp मायनस m0 Sv इज इक्वल टू R बाय J. डाव्या बाजूला दोन्ही टर्म्समध्ये m0 कॉमन निघेल. सो देअरफॉर Sp मायनस Sv इज इक्वल टू R डिवायडेड बाय m0 J. It is interesting to use the law of equipartition of energy and calculate the specific heat of gases. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचा वापर करून
आपण गॅसेसच्या स्पेसिफिक हीट्स डिटरमाइन करू शकू. त्यातलं पहिलं उदाहरण आहे मोनोॲटॉमिक गॅसेस. फॉर अ मोनोॲटॉमिक गॅस enclosed in a container held at a constant temperature T and containing Na atoms, Avogadro's number of atoms, म्हणजे 1 मोल गॅस आहे. Each atom has only 3 translational degrees of freedom. या मोनोॲटॉमिक गॅसमध्ये 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. Therefore, average energy per atom is 3/2 kBT. ही किंमत आपण अगोदर लॉ ऑफ इक्विपार्टिशन मध्ये डिराइव्ह केलेली आहे. डिग्रीज ऑफ फ्रीडम इथं ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम जर म्हटलं तर 1/2 ही किंमत आहे. प्रत्येक एनर्जीचं कॉन्ट्रीब्युशन हे 1/2 kBT आहे. इथं 3 क्वाड्रेटिक टर्म्स आहेत, म्हणून ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीची किंमत ही 3/2 kBT आपण लिहिलेली आहे. 3 times 1/2 kBT. रोटेशनल मोशन असेल तर डायटॉमिक मॉलिक्यूलसाठी 2 times 1/2 kBT. आणि व्हायब्रेशनलचा 1 मोड घेतला, ईच मोड और डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ व्हायब्रेशनल मोशन. एका व्हायब्रेशनल मोशनच्या प्रकारासाठी कायनेटिक एनर्जीचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे 2 times 1/2 kBT. इथं मोनोॲटॉमिक गॅसमध्ये 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. Therefore, average energy per atom 3/2 kBT. And the total energy, internal energy per mole is, ही एका ॲटमची कायनेटिक एनर्जी झाली, पण एकूण ॲटम्स Na आहे, मग त्या Na ॲटम्सची एकूण इंटरनल एनर्जी 3/2 Na टाइम्स kBT. याला Na ने गुणावं लागेल, या संख्येला Na ने गुणावं लागेल. Therefore, molar specific heat at constant volume Cv is equal to dE by dt. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या डेफिनेशननुसार dq इज इक्वल टू dE इज इक्वल टू Cv dt. म्हणजे Cvची किंमत dE बाय dt. म्हणजे या इक्वेशनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डेरिव्हेटिव्ह घेताना कॉन्स्टंट बाहेर निघतील. 3/2 Na kB कॉन्स्टंट आहेत. टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 येणार आहे, म्हणून 3/2 Na kB गुणिले 1. Na गुणिले kB म्हणजे कॅपिटल R आहे, म्हणजे Cvची किंमत मिळाली 3/2 टाइम्स R. मेयर्स रिलेशनमध्ये आपल्याला माहिती आहे Cp मायनस Cv इज इक्वल टू R, म्हणजे Cp इज इक्वल टू Cv प्लस R. Cvची किंमत 3/2 R आहे, प्लस R करायचं. 3/2 R प्लस R म्हणजे 5/2 R. मोनोॲटॉमिक गॅसेससाठी Cpची किंमत 3/2, Cvची किंमत 3/2 R आणि Cpची किंमत 5/2 R. गॅमा म्हणजे या दोन स्पेसिफिक हीटचा रेशो आहे. गॅमा इज Cp अपॉन Cv, म्हणजे 5/2 अपॉन R गुणिले 5/2 R भागिले 3/2 R. R/2 R/2 दोन्ही ठिकाणी कॅन्सल होतील, म्हणजे गॅमाची किंमत मिळेल 5/3. पुढे घेऊया डायटॉमिक गॅस. For a gas consisting of diatomic molecules such as oxygen, nitrogen, carbon monoxide, hydrogen chloride, enclosed in a container held at constant temperature T. If it is treated as a rigid rotor, each molecule will have 3 translational and 2 rotational degrees of freedom. जर मॉलिक्यूल डायटॉमिक मॉलिक्यूल आपण रिजिड रोटर मानला तर तो व्हायब्रेट होऊ शकत नाही.
त्याच्यामध्ये फक्त ट्रान्सलेशनल मोशन घडू शकतं आणि रोटेशनल मोशन घडू शकेल. ट्रान्सलेशनल मोशनचे 3 प्रकार, अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस, अलॉंग झेड ॲक्सिस. आणि रोटेशनल मोशन घेतलं तर आपण मागच्या वेळेस बघितलं तो वाय ॲक्सिस भोवती रोटेट होऊ शकतो आणि झेड ॲक्सिस भोवती रोटेट होऊ शकतो. म्हणजे तिथं 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, द इंटरनल एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ अ गॅस इज इक्वल टू 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, म्हणजे 3 गुणिले 1/2 NA/kBT. 2 रोटेशनल मोशन आहे, म्हणजे 2 गुणिले 1/2 NA/kBT. याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला एनर्जीची किंमत मिळाली 5/2 NA/kBT. द मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम विल बी, CVची किंमत DE/dt आहे, म्हणजे या ईच्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डेरिव्हेटिव्ह घेताना टेम्परेचर सोडून सर्व कॉन्स्टंट बाहेर काढायचे, म्हणजे 5/2 NA/kB मिळेल. टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1 येणार आहे, म्हणजे CVची किंमत मिळाली 5/2 NA/kB. NA मल्टिप्लाइड बाय KB म्हणजे R आहे, इक्वेशन 3.31. पुन्हा मेयर्स रिलेशननुसार CP इज इक्वल टू CV प्लस R. CVची किंमत 5/2 R प्लस R, म्हणजे CPची किंमत मिळाली 7/2 R. गॅमा CP डिवायडेड बाय CV आहे. या दोघांच्या किमतींचा भागाकार केला तर गॅमाची किंमत मिळेल 7/5. हे होतं रिजिड रोटरसाठी. रिजिड रोटरमध्ये मॉलिक्यूल फक्त रोटेट होईल, व्हायब्रेट होऊ शकत नाही. फॉर डायटॉमिक गॅस containing non-rigid vibrating molecules, internal energy per mole is. आता नॉन रिजिड रोटर जर असेल तर 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि 1 व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. मग ट्रान्सलेशनल एनर्जी किती झाली? 3/2 NA/kBT. रोटेशनलचे 2 मोड्स आहेत, 2 प्रकार आहेत, म्हणून 2 टाइम्स 1/2 NA/kBT. आणि व्हायब्रेशनच्या एका प्रकारासाठी टोटल एनर्जीचं कॉन्ट्रीब्युशन हे 2 टाइम्स 1/2 kBT आहे. 2 टाइम्स कारण तिथं कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे 2 क्वाड्रॅटिक टर्म्स आहेत, म्हणून एका व्हायब्रेशनच्या प्रकारासाठी एनर्जीचं कॉन्ट्रीब्युशन 2 टाइम्स 1/2 NA/kBT. LCM 2 आहे, म्हणजे 3 + 2 + 2 म्हणजे टोटल एनर्जी मिळाली 7/2 NA/kBT. द मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम विल बी, CV इज इक्वल टू, फॉर्म्युला काय घ्यायचा आहे? CV इज इक्वल टू DE/dt, म्हणजे ईचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू टी. 7/2 NA/kB येणार आहे. NA गुणिले KB म्हणजे गॅस कॉन्स्टंट R, म्हणजे CVची किंमत मिळाली 7/2. मेयर्स रिलेशननुसार CP इज इक्वल टू CV प्लस R, म्हणजे 7/2 R प्लस R, दॅट इज 9/2 R. गॅमा रेशियो ऑफ 2 स्पेसिफिक हिट्स, गॅमा इज CP/CV. दोघांचा भागाकार केला तर नॉन रिजिड रोटरसाठी आपल्याला गॅमाची किंमत मिळणार आहे 9/7. मोनोॲटॉमिक गॅससाठी गॅमा 5/3. डायटॉमिक गॅस जो रिजिड रोटर आहे त्याच्यासाठी गॅमाची किंमत 7/5. डायटॉमिक मॉलिक्यूल ज्याचा मॉलिक्यूल रिजिड रोटर नाही त्याच्यासाठी गॅमाची किंमत 9/7. आता पुढचा जो भाग आपण घेणार आहोत तो आहे पॉलीॲटॉमिक गॅस. मोनोॲटॉमिक, डायॲटॉमिक. डायॲटॉमिकचे 2 प्रकार. जर पॉलीॲटॉमिक गॅस असेल
gases which have molecules containing more than two atoms are termed as polyatomic gases. Example, ammonia gas, where each molecule has one nitrogen atom and three hydrogen atoms. ammonia gas NH3, एक नायट्रोजन ॲटम आहे, तीन हायड्रोजन ॲटम आहे. मग ॲटम्सची संख्या दोनपेक्षा जास्त आहे, म्हणून अमोनिया हा पॉलीॲटॉमिक गॅस आहे. Each molecule of the polyatomic gas has 3 translational degrees of freedom. या मॉलिक्यूलमध्ये जर ट्रान्सलेशनल मोशन घडवलं तर तो मॉलिक्यूल एक्स ॲक्सिसच्या दिशेमध्ये किंवा वाय ॲक्सिसच्या दिशेमध्ये किंवा झेड ॲक्सिसच्या दिशेमध्ये मूव्ह करेल. म्हणजे त्याच्यामध्ये 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. ओनली लिनियर मॉलिक्यूल हॅज 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर रोटेशन. लिनियर मॉलिक्यूल असेल तर त्याच्यामध्ये आपण बघितलं 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, कारण तिसरी जी ॲक्सिस आहे ती त्या ॲटमच्या ॲक्सिस बरोबर कोइन्साइड होते आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 होतो. ऑल अदर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल्स कॅन परफॉर्म रोटेशन अबाउट 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस through their center of mass. Hence, they have 3 degrees of freedom for rotation also. डायॲटॉमिक मॉलिक्यूल सोडला तर इतर कुठलाही पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल जर घेतला तर त्याच्यामध्ये 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतील. फक्त लिनियर मॉलिक्यूल जर असेल, म्हणजे 2 मॉलिक्यूल एका बॉन्डने, एका सरळ रेषेने जर जॉईन झालेले असतील तर त्याच्यामध्ये 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम घ्यायचे. पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. अ पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल हॅव मोर दॅन 1 डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स. व्हायब्रेशनच्या वेगवेगळ्या प्रकारासाठी त्या पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये एकापेक्षा जास्त डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहेत. द नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे F फॉर vibrational motion of a polyatomic molecule depends on the geometrical structure of the molecule. That is, the arrangement of atoms in a molecule. Vibrational degrees of freedom ची संख्या त्या पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलच्या जॉमेट्रिकल स्ट्रक्चरवरती अवलंबून असेल. म्हणजेच त्याच्यामध्ये जे ॲटम्स आहेत ते कसे अरेंज केलेले आहेत त्या अरेंजमेंटवरती व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम हे अवलंबून असणार आहे. ईच सच डिग्री ऑफ फ्रीडम कॉन्ट्रीब्यूट्स ॲव्हरेज एनर्जी 2 times 1/2 kBT. व्हायब्रेशनच्या एका प्रकारासाठी एनर्जीची किंमत 2 times 1/2 kBT आहे. मग इथं जर F डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल तर एनर्जी, एकूण एनर्जी त्या व्हायब्रेशनल मोडमुळे किती होईल? F टाइम्स 2 into 1/2 kBT. So each such degrees of freedom contributes average energy 2 times 1/2 kBT from kinetic energy and potential energy terms. इथं 2 ने गुणण्याचं कारण 2 क्वाड्रेटिक टर्म्स आलेले आहेत. व्हायब्रेशनमध्ये 2 क्वाड्रेटिक टर्म्स येतात, एक कायनेटिक एनर्जीचा आणि एक पोटेन्शियल एनर्जीचा, म्हणून 2 times 1/2 kBT. Therefore, for 1 mole of a polyatomic gas, the internal energy is 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत, म्हणून 3 times 1/2 NaKBT. या मॉलिक्यूलमध्ये 3 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, म्हणून 3 times 1/2 NaKBT. इथं या मॉलिक्यूलमध्ये F व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, म्हणून F टाइम्स 2/2 NaKBT. 2/2 कसं आलं तर ह्या इक्वेशननुसार ते 2/2 NaKBT आहे. याला सिम्प्लिफाय केलं 3 + 3 6 + 2 8/2. ठीक आहे, इथं NaKBT कॉमन काढला दोघांमधनं, NaKBT कॉमन काढला
तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक का राहणार आहे 6 + 2f बाय 2. 2 कॉमन काढला न्यूमरेटरमधनं, शेवटी शिल्लक राहील 3 + f ब्रॅकेट कंप्लीट NaKBT. ही बेरीज साईडला करून बघा, तुम्हाला एवढं उत्तर मिळतं आहे का याची खात्री करा. अगोदर पहिल्या 2 टर्मची बेरीज करायची. 3/2 + 3/2 म्हणजे 6/2 होईल. ते 6/2 NaKBT प्लस f NaKBT. इथं किंवा 2f/2 1/2 दोघांमधनं कॉमन काढायचं. न्यूमरेटरमध्ये 2 पण कॉमन काढायचं आहे. म्हणजे 6च्या ऐवजी 3 शिल्लक राहील. 2f मधला 2 बाहेर गेला म्हणजे f शिल्लक राहील. सो 3 + f NaKBT. And the molar specific heat at constant volume and constant pressure is given by. स्पेसिफिक हीट, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काढायचं असेल तर DE/dt करायचं. टीचं डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून DE/dtची किंमत 3 + f NaKB. NaKB म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट R आहे. सो CVची किंमत 3 + f टाइम्स R. CPची किंमत CV + R. सो 3 + f R + R म्हणजे 4 + f टाइम्स R. गॅमा या 2 स्पेसिफिक हीटचा रेशो आहे CP/CV म्हणजे 4 + f भागिले 3 + f. हे चारही कंडिशन्स जे आहेत हे प्रॉब्लेम्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. शॉर्ट डेरिव्हेशनही या आर्टिकलवरती विचारलं जाऊ शकेल. मोनोॲटॉमिक गॅस घेतला, CPची किंमत किती, CVची किंमत किती हे माहीत असलं पाहिजे आणि गॅमाची किंमत किती. जर तो डायटॉमिक असेल तर नॉन रिजिड असेल तर CPची किंमत 7/2R, CVची किंमत 5/2R, गॅमाची किंमत 7/5. जर डायटॉमिक मॉलिक्यूल नॉन रिजिड रोटर असेल तर त्याच्यासाठी CVची किंमत 7/2R, CPची किंमत 9/2R आणि गॅमाची किंमत 9/7. पॉलिॲटॉमिक गॅसेस जर असतील तर पॉलिॲटॉमिक गॅससाठी CVची किंमत 3 + f टाइम्स R, CPची किंमत 4 + f टाइम्स R आणि गॅमाची किंमत 4 + f भागिले 3 + f. कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसचा हा भाग इथं पूर्ण होतो आहे. या चॅप्टरचा दुसरा सेक्शन जो आपल्याला घ्यायचा आहे तो आहे रॅडिएशन. ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रॅडिएशन. In 11th standard, you have studied that heat can be transferred by conduction, convection and radiation. हीट ट्रान्सफर होण्याच्या 3 पद्धती आपण अगोदर अभ्यासलेल्या आहेत: कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रॅडिएशन. द फर्स्ट 2 modes of heat transfer require material medium for transmission of heat, but radiation does not need a material medium. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन या 2 हीट ट्रान्सफरच्या प्रकारांमध्ये मटेरियल मीडियम हा आवश्यक असतो. मीडियम नसेल तर कंडक्शन आणि कन्व्हेक्शन घडू शकत नाही. पण रॅडिएशनचा विचार केला तर रॅडिएशनला मटेरियल मीडियम आवश्यक नाही. मीडियम असला तरी रॅडिएशन होईल, मीडियम नसला म्हणजे व्हॅक्यूम जरी असलं तरी रॅडिएशन तिथं घडणार आहे. द मोस्ट कॉमन एक्झाम्पल ऑफ हीट ट्रान्सफर बाय रॅडिएशन मोड that we come across everyday life is the transfer of heat and light from sun to the earth and to us. रॅडिएशनचं सर्वात कॉमन एक्झाम्पल जी आहे ती सूर्यापासून येणारी हीट आणि लाईट. आपल्याला पृथ्वीवरती आणि आपल्याला सूर्याची जी काही हीट आणि लाईट मिळते आहे ती व्हॅक्यूममधनं येते आहे, म्हणजे तो प्रकार रॅडिएशनचा आहे. In this section, we shall discuss radiation in detail. या पुढच्या भागांमध्ये
आपण रॅडिएशन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ॲज द टर्म रॅडिएशन रिफर्स टू वन मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट, द टर्म radiation also refers to continuous emission of energy from the surface of any body because of its thermal energy. रॅडिएशन जसा हीट ट्रान्सफरचा एक प्रकार दर्शवतो आहे, अगदी त्याच पद्धतीने रॅडिएशनचा दुसरा अर्थ जो आहे तो कंटिन्युअस इमिशन ऑफ एनर्जी फ्रॉम द सरफेस ऑफ एनी बॉडी बिकॉज ऑफ इट्स थर्मल एनर्जी. कुठलीही वस्तू त्याच्या थर्मल एनर्जीमुळे जी एनर्जी कंटिन्युअसली इमिट करणार आहे, त्या कंटिन्युअस इमिशन ऑफ एनर्जीला देखील दुसरं नाव आहे रॅडिएशन. रॅडिएशन हा हीट ट्रान्सफरचा एक प्रकार आहे आणि रॅडिएशन एखाद्या पदार्थाच्या थर्मल एनर्जीमुळे त्याच्यापासून कंटिन्युअसली इमिट होणारी एनर्जी जी आहे ही देखील रॅडिएशन टर्मने आपल्याला व्यक्त करता येईल. दिस emitted energy is termed as radiant energy and it is in the form of electromagnetic waves. ही जी एनर्जी इमिट होते आहे तिला रॅडियंट एनर्जी म्हणायचं आणि ही रॅडियंट एनर्जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या स्वरूपात ट्रान्सफर केली जाते. रॅडिएशन इज देअरफॉर द फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. आपण 11वीला बघितलं कंडक्शन सर्वात स्लोवेस्ट आहे, कन्व्हेक्शन रिलेटिव्हली फास्ट आहे आणि रॅडिएशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत म्हणून ते लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल करतील, म्हणून रॅडिएशन हीट ट्रान्सफरचा फास्टेस्ट मोड आहे. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट बाय रॅडिएशन डज नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम सिन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. रॅडिएशनला मटेरियल मीडियम ची आवश्यकता नसण्याचं कारण रॅडिएशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या स्वरूपात होतं आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज या अशा एकमेव वेव्ज आहेत की ज्यांना प्रसरणासाठी प्रोपगेशनसाठी मटेरियल मीडियम आवश्यक नसतो, म्हणून रॅडिएशनला मीडियमची आवश्यकता नाही. हीट ट्रान्सफर बाय रेडिएशन इज देअरफॉर पॉसिबल थ्रू व्हॅक्यूम ॲज वेल ॲज थ्रू मटेरियल मीडियम ट्रान्सपरंट टू धिस रॅडिएशन. रॅडिएशन व्हॅक्यूममधनं पण घडू शकतं. एखादा मटेरियल मीडियम ज्यासाठी या रॅडिएशनसाठी जो ट्रान्सपरंट आहे म्हणजे ज्यातनं हे रॅडिएशन ट्रान्सफर होऊ शकतील त्या मीडियममधनं देखील रॅडिएशन घडू शकेल. फिजिकल कॉन्टॅक्ट ऑफ द बॉडीज दॅट आर एक्सचेंजिंग हीट इज ऑल्सो नॉट रिक्वायर्ड. सूर्य आपल्यापासून खूप लांब आहे, आपल्या आणि सूर्यामध्ये प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट नाही तरी आपल्याला सूर्यापासून किरणं मिळतात, हीट आणि लाईट मिळते. म्हणून रॅडिएशनच्या स्वरूपात हीट ट्रान्सफर करण्यासाठी हीट देणारी आणि हीट घेणारी वस्तू या दोघांमध्ये फिजिकल कॉन्टॅक्ट आवश्यक नाही. When the radiation falls on a body that is not transparent to it, example on the floor or on our hands, it is absorbed and the body gets heated up. जर तो पदार्थ ट्रान्सपरंट नसेल, हीट रॅडिएशनला ट्रान्सपरंट नसेल तर हीट रॅडिएशन त्यातनं जाऊ शकणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर ती बॉडी रॅडिएशनला ट्रान्सपरंट नसेल तर ती बॉडी स्वतः ती हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करेल आणि हीट होणार. इथं उदाहरण दिलेलं आहे फ्लोर आणि हँड्स. आपण बाहेर जाताना सूर्यकिरणं आपल्या शरीरावरती पडतात, हे रॅडिएशन आपल्या शरीरातून पुढे जाऊ शकत नाही. मग हे रॅडिएशन आपलं शरीर ॲब्सॉर्ब करतं आणि आपल्या शरीराचं तापमान वाढतं. मग ज्या वस्तू ट्रान्सपरंट नाहीत, रॅडिएशनलाच ट्रान्सपरंट नाही, त्या वस्तू रॅडिएशन ॲब्सॉर्ब करतील आणि हीट होतील. द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन इमिटेड बाय द बॉडीज विच आर ॲट हायर टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग्स इज नोन ॲज थर्मल रॅडिएशन. जे रॅडिएशन्स एखादी बॉडी इमिट करते जिचं तापमान सराउंडिंगपेक्षा जास्त आहे, बॉडीचं सराउंडिंगपेक्षा तापमान जास्त असेल तर बॉडी रॅडिएशन्स इमिट करेल, रॅडियंट एनर्जी इमिट करेल.
मग ही जी रॅडियंट एनर्जी इमिट होते वस्तूद्वारे जिचं टेम्परेचर जास्त आहे त्या रॅडियंट एनर्जीला दुसरं नाव द्यायचं आहे थर्मल रॅडिएशन. थर्मल रॅडिएशन हे रॅडिएशन ज्या वस्तूचं तापमान जास्त आहे त्याच्यापासून इमिट होणारं रॅडियंट एनर्जी म्हणजेच थर्मल रॅडिएशन. इंटरॅक्शन ऑफ थर्मल रॅडिएशन अँड मॅटर. रॅडिएशन एखाद्या मॅटरवरती पदार्थावरती पडली तर त्याच्यामध्ये काय घडतं आहे त्या दोघांमध्ये काय होणार आहे ते इंटरॅक्शन आपल्याला समजावून घ्यायचं आहे. whenever thermal radiations fall on the surface of an object, some part of the heat energy is reflected, some part is absorbed, and the remaining part is transmitted. कुठल्याही पदार्थावरती थर्मल रॅडिएशन पडल्यानंतर त्या रॅडियंट हीटचा 3 प्रकारे वापर केला जाणार आहे. काही भाग ती वस्तू ॲब्सॉर्ब करेल, काही भाग ती रिफ्लेक्ट करेल आणि काही भाग त्यातनं ट्रान्समिट केला जाईल. लेट क्यू बी द टोटल अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी इन्सिडंट ऑन द सरफेस ऑफ एनी ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टवरती एकूण इन्सिडंट होणारी थर्मल एनर्जी क्यू आहे असं गृहीत धरूया. अँड क्यू ए, क्यू आर अँड क्यू टी with the respective amounts of heat absorbed, reflected and transmitted by the object. हे क्यू रॅडिएशन जे त्या वस्तूवरती पडलेलं आहे त्यापैकी क्यू ए एवढी एनर्जी तो ॲब्सॉर्ब करतो आहे, क्यू आर एवढी हीट एनर्जी तो रिफ्लेक्ट करतो आहे आणि क्यू टी एवढी हीट एनर्जी तो ट्रान्समिट करतो आहे. सो या चौघांमध्ये आपल्याला रिलेशन काय लिहिता येईल? Q is equal to QA plus QR plus QT. Dividing both the sides by Q. दोन्ही इक्वेशनच्या दोन्ही बाजूंना Q ने डिवाइड करायचं. Q by Q म्हणजे 1. QA भागिले Q, QR भागिले Q आणि QT भागिले Q. QA upon Q म्हणजे स्मॉल a प्लस R प्लस TR इज इक्वल टू 1. इथं ए ची किंमत हा जो पहिला टर्म आहे क्यू ए अपॉन क्यू याला स्मॉल ए मानतो आहे. क्यू आर अपॉन क्यू जो आहे याला स्मॉल आर मानायचं आहे आणि क्यू टी अपॉन क्यू याला टी आर असं नाव देऊया. हे जे काही ए आर आणि टी आर आहेत यांना म्हणायचं आहे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन रिस्पेक्टिवली. ए कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, आर कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि टी आर म्हणजे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन और ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर और ॲब्सॉर्प्टिव्हिटी 3 नावं आहेत. एला कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन म्हणायचं आहे किंवा दुसरं नाव आहे ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर किंवा तिसरं नाव आहे ॲब्सॉर्प्टिव्हिटी स्मॉल ए. इथं बघा या फॉर्म्युल्यानुसार ए ची किंमत काय लिहिलेली आपण? ए इज इक्वल टू क्यू ए अपॉन क्यू. सो द रेशियो ऑफ अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड टू the total quantity of heat incident is called the coefficient of absorption. एकूण ॲब्सॉर्ब झालेली हीट भागिले एकूण इन्सिडेंट झालेली हीट या रेशोला म्हणायचं आहे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन किंवा ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर किंवा ॲब्सॉर्प्टिव्हिटी. दुसरी व्याख्या कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन और रिफ्लेक्टन्स स्मॉल आर. काय आहे स्मॉल आर? इट इज द रेशो ऑफ, कसला रेशो आहे? द अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड टू द टोटल क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट इन्सिडेंट ऑन इट. द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी रिफ्लेक्टेड टू द टोटल एनर्जी इन्सिडेंट इज कॉल्ड कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन.
अगदी त्याच पद्धतीने कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन और ट्रान्समिटन्स स्मॉल टी आर काय आहे? द रेशियो ऑफ अमाउंट ऑफ radiant energy transmitted to the total energy incident is called coefficient of transmission. Since all the three quantities A, R and TR are the ratios of thermal energies, they are dimensionless quantities म्हणजेच युनिटलेस. या तिन्ही किमती ज्या आहेत सारख्या क्वांटिटीचा भागाकार आहे, हीट भागिले हीट, म्हणून ते डायमेन्शनलेस आहे आणि त्यांना युनिट नाही. इफ स्मॉल आर इज इक्वल टू 0 अँड ए इज इक्वल टू 0 देन टी आर इज इक्वल टू 1. आपल्याला माहिती आहे ए प्लस आर प्लस टी आर इज इक्वल टू 1 आहे. जर ए ची किंमत 0 असेल आणि आर ची पण किंमत 0 असेल तर अशा परिस्थितीमध्ये टी आर ची किंमत ही 1 होईल. टी आर ची किंमत 1 झाली याचा अर्थ काय? ऑल द इन्सिडेंट एनर्जी इज ट्रान्समिटेड थ्रू द ऑब्जेक्ट. त्या पदार्थावरती जी पण काही हीट इन्सिडेंट होईल ती सगळीच्या सगळी ट्रान्समिट केली जाणार. दॅट इज इट इज परफेक्ट ट्रान्समीटर. सगळ्याच्या सगळं ट्रान्समिट होत आहे म्हणून ती वस्तू परफेक्ट ट्रान्समीटर असेल. मग ज्या वस्तूचा T1 असेल ती वस्तू असणार आहे परफेक्ट ट्रान्समीटर. द ऑब्जेक्ट इज सेड टू बी कम्प्लिटली ट्रान्सपरंट टू द रॅडिएशन. ती वस्तू जी सगळ्याचं सगळं रॅडिएशन ट्रान्समिट करते ती त्या रॅडिएशनसाठी कम्प्लिटली ट्रान्सपरंट आहे असं आपल्याला मानता येईल. अ सबस्टन्स थ्रू विच हीट रॅडिएशन्स कॅन पास इज नोन ॲज डायअथर्मॅनस सबस्टन्स. ही व्याख्या महत्त्वाची आहे. ज्या पदार्थातून हीट रॅडिएशन्स पास होऊ शकतात अशा वस्तूंना म्हणायचं आहे डायअथर्मॅनस सबस्टन्स. फॉर अ डायअथर्मॅनस बॉडी TR is not equal to 0. A diathermous body is neither a good absorber nor a good reflector. हे पण महत्त्वाचं आहे. जर आपण डायथर्मॅनस बॉडी जर घेतली तर ती गुड ॲब्सॉर्बर पण नाही आणि त्याचबरोबर ती गुड रिफ्लेक्टर पण नाही. म्हणजे याचा अर्थ ए ची किंमत 1 होणार नाही आणि आर ची पण किंमत 1 होणार नाही कारण टी आर ची किंमत 0 नाही. एक्झाम्पल्स ऑफ डायअथर्मॅनस सबस्टन्सेस आर ग्लास, क्वार्ट्ज, सोडियम क्लोराइड, हायड्रोजन, ऑक्सिजन, ड्राय एअर एक्सेट्रा. हे उदाहरणं पण माहीत असले पाहिजे. डायथर्मॅनस पदार्थाचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ग्लास, क्वार्ट्ज, सोडियम क्लोराइड, हायड्रोजन, ऑक्सिजन, ड्राय एअर. ऑन दी अदर हँड इफ टी आर इज इक्वल टू 0 तर या इक्वेशननुसार ए प्लस आर प्लस टी आर इज इक्वल टू 1. मग टी आरची किंमत 0 आहे म्हणजे ए प्लस आर इज इक्वल टू 1. दॅट इज द ऑब्जेक्ट डज नॉट ट्रान्समिट एनी रॅडिएशन सो इट इज सेड टू बी ओपेक टू द रॅडिएशन. त्या पदार्थातनं रॅडिएशन जाऊ शकत नाही म्हणजे तो रॅडिएशन्सना ओपेक आहे. रॅडिएशन जात असतील तर तो ट्रान्सपरंट आहे आणि रॅडिएशन जात नसतील तर याचा अर्थ तो ओपेक असणार आहे. सबस्टन्सेस विच आर लार्जली ओपेक टू थर्मल रॅडिएशन्स दॅट इज डू नॉट ट्रान्समिट हीट रॅडिएशन्स इन्सिडेंट ऑन देम आर नोन ॲज अथर्मॅनस सबस्टन्स. ही पण व्याख्या महत्त्वाची आहे. अथर्मॅनस सबस्टन्स रॅडिएशन्स जे आहेत ट्रान्समिट करत नाही आणि डायथर्मॅनस सबस्टन्समधनं रॅडिएशन्स ट्रान्समिट केले जाऊ शकतात. एक्झाम्पल्स ऑफ अथर्मॅनस सबस्टन्सेस आर वॉटर, वूड, आयर्न, कॉपर, मॉइस्ट एअर, बेन्झिन एक्सेट्रा. आता इफ टी ऑफ आर इज इक्वल टू 0 अँड ए इज इक्वल टू 0, टी आर आणि ए ची किंमत 0 असेल तर आर इज इक्वल टू 1 होईल. आर ची किंमत 1 आहे म्हणजे याचा अर्थ त्याच्यावरती जेवढे काही रॅडिएशन्स पडतील त्या सगळेच्या सगळे रिफ्लेक्ट होऊन जातील. ॲब्सॉर्ब होणार नाही, ट्रान्समिट होणार नाही.
म्हणजे सगळेच्या सगळे रॅडिएशन्स रिफ्लेक्ट होत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्या वस्तूला काय म्हणायचं आहे? परफेक्ट रिफ्लेक्टर. जी वस्तू सगळेच्या सगळे रॅडिएशन्स रिफ्लेक्ट करते त्याला गुड रिफ्लेक्टर म्हणायचं, परफेक्ट रिफ्लेक्टर म्हणायचं. परफेक्ट रिफ्लेक्टरसाठी R इज इक्वल टू 1. अ गुड रिफ्लेक्टर इज अ पुअर ॲब्सॉर्बर अँड पुअर ट्रान्समीटर. सगळं रिफ्लेक्ट करतो म्हणजे तो काही ॲब्सॉर्ब पण करणार नाही, काही ट्रान्समिट पण करणार नाही. सो गुड रिफ्लेक्टर इज अ पुअर ॲब्सॉर्बर अँड ट्रान्समीटर. आता याच्या उलट, इफ R इज इक्वल टू 0 अँड TR इज इक्वल टू 0, R आणि T च्या किमती 0 झाल्या, तर A इज इक्वल टू 1. A इज इक्वल टू 1 म्हणजे त्या पदार्थावरती जे काही रॅडिएशन्स इन्सिडेंट होतील ते संपूर्ण ॲब्सॉर्ब होणार आहे. ऑल द इन्सिडेंट एनर्जी इज ॲब्सॉर्ब बाय द ऑब्जेक्ट, कारण A इज इक्वल टू 1 आहे. सच अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज परफेक्ट ब्लॅक बॉडी. मग अशी जी वस्तू आहे जी सगळे रॅडिएशन ॲब्सॉर्ब करून घेते, अशा वस्तूला काय म्हणायचं? परफेक्ट ब्लॅक बॉडी. We will discuss this in detail later in this chapter. The values of A, R and T are also depend on the wavelength of incident radiation in addition to the material of the object on which it is incident. Coefficient of absorption, reflection आणि transmission या तिघांच्या किमती त्या इन्सिडेंट रॅडिएशनच्या वेवलेंथवरती देखील अवलंबून असतात. ते ज्या मटेरियलवरती पडत आहेत त्याचं नेचर काय आहे याच्यावरती तर अवलंबून आहेच आहे, पण त्याचबरोबर त्या इन्सिडेंट रॅडिएशनची जी वेवलेंथ असेल त्यावरती देखील अवलंबून असणार आहे. हेन्स इट इज पॉसिबल दॅट अन ऑब्जेक्ट मे बी अथर्मॅनस or diathermanous for certain wavelengths, but is a good absorber for certain other wavelengths. एखाद्या विशिष्ट वेवलेंथसाठी पदार्थ ॲथर्मॅनस किंवा डायॲथर्मॅनस आहे म्हणजे रॅडिएशन ट्रान्समिट करेल का किंवा नाही हे काही वेवलेंथवरती अवलंबून आहे. पण तो गुड ॲब्सॉर्बर जर असेल तर तो गुड ॲब्सॉर्बर असेल तर ते देखील इतर वेवलेंथवरती अवलंबून असणार आहे. सो इट इज पॉसिबल फॉर अन ऑब्जेक्ट मे बी अथर्मॅनस और डायअथर्मॅनस फॉर सर्टन वेवलेंथ्स. सर्टन वेवलेंथसाठी तो अथर्मॅनस डायअथर्मॅनस असू शकतो, पण फॉर सर्टन अदर वेवलेंथ्स त्या वेवलेंथला सोडून इतर वेवलेंथसाठी इट इज अ गुड ॲब्सॉर्बर. तो त्या इतर वेवलेंथसाठी गुड ॲब्सॉर्बर देखील असू शकणार आहे. आपण इथं हा भाग पूर्ण करणार आहोत. उद्याच्या लेक्चरला आपण या चॅप्टरचा पुढचा भाग म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी इथून सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना आहे. नवीन गाईडलाईन्सनुसार बोर्डाने यावर्षी देखील तुमचा अभ्यासक्रम कमी केलेला आहे. 25% सिलेबस जो रिड्यूस केलेला आहे हा बोर्डाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. रिडक्शन जे काही आहे ते मागच्या वर्षी जे आर्टिकल्स कमी केलेले होते तेच आर्टिकल याही वर्षासाठी कमी करण्यात आलेले आहेत. आपले सुरुवातीला जे काही 2 धडे झालेले आहेत त्या धड्यांमध्ये त्या रिडक्शन झालेल्या सिलेबसचा भाग समजावून जो काही भाग आपल्याला नाही तो तुमच्या पुस्तकामध्ये मार्क करून घ्यायचा आहे. त्यावरती आधारित कुठलाही प्रश्न परीक्षेला तुमच्या विचारला जाऊ शकणार नाही. पण लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, नीट, CET, JEE किंवा इतर स्पर्धा परीक्षा, या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण सिलेबस असणार आहे. तिथं मात्र कुठलाही भाग वगळण्यात येणार नाही. मग स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण सिलेबस अभ्यासायचा आहे. या सिलेबसमध्ये असा जो काही भाग जो तुम्ही पूर्वी अभ्यासलेला आहे किंवा असा जो काही अभ्यासक्रम जो समजून घ्यायला अत्यंत सोपा आहे, विद्यार्थ्याने स्वतः वाचन करून ते समजून घेण्यासारखा जर असेल तर असा भाग तो सिलेबसमधनं वगळण्यात आलेला आहे. मग तुम्हाला इन्क्लूड नसणारा भाग जो आहे तो देखील वाचायचा आहे. आणि फक्त तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी जर तयारी करायची असेल
तर या रिड्यूस सिलेबसवरती तुमच्या कुठलाही प्रश्न विचारला जाणार नाही. आपण इथं थांबणार आहोत. टेक केअर. हॅव अ गुड डे.